बायासाठी आणलं बनवून अक्षा आईने. आणि भाजी बनवलं भेंडी आहे. भेंडी पिकवणं बेकार आहे. रोजे भेंडीच बनवत आहेत बापा आजकाल आमच्या घरी. का चालू आहे का भेंडी वरण भेंडी वरण भेंडी वरण. भेंडीचं आरण नाही तर भेंडीची भाजी. काल रात्री भेंडीची भाजी खाल्लं. त्याच्या पहिल्याच्या दिवशी भेंडीचा आरण झाला वाटतं. बायाच्या डब्यातला भाजी खातो आताच. आणि गोड तर आईने असा बनवला का चमच्याला सुद्धा ताकद लावा लागला. गोलास येते डायरेक्ट गोडचा. टेस्टी आहे बाकी बढिया. ना अक्षी सोबत येत नसे. जेवण झाला. गवत एक कापून झाला. एक भरा. आता बैल चारणी. चला आता घराकडे जायचं आहे. आणि नंतर तशी भरतच आहे. पण परवाच्या दिवशी एवढ्या तड्याकानं आटली का मोटर जडत होती. तर आता नाही का बायपास करून ठेवून देतो. बायपास म्हणजे बायपासचं कसं आहे हिरव्या बटनावर आहे ते. म्हणजे या 2 बटनावर. आणि ऑटोचा ऑटोमॅटिकच राहते. बायपास करून ठेवला म्हणजे लाईन गेली का बंद होते. बायपास ऑटो. आता लाईन जाईल. जर का 6 वाजेतलं लाईन नाही गेली तर 6 वाजेतलं चालू राहील. आणि मग तिकडं सकाळी आला का चालू केला. आता बटन नाही या बटन मारा लागते आता. झाली चालू पुन्हा. आणि आता घराकडे जायचं आहे. साऱ्या सकाळपासून जर येणं होते तर या शिवला धरून आलो मी आता. या निंबाच्या झाडात सावलीत. आणि शंकर तिकडंच थांबला कुठेतरी जुडायत. आता पहा जो कसा फडफडत येईल. ये थांब इथे सावलीत. तपणीच्या ना बोकावून जातात. पहिलं का ना बाया का. येत आहे आता नाही दिसू इकडं आल्याशिवाय. इथं येऊन थांबायला आता. हवा चालू करत आहो. बस ठेवा म्हणजे बाप. आता जळली का नाही. जळत होती जळली नाही. जळत होती का नाही म्हणून रिक्स नाही म्हणते आता. चला आता किती टाइम राहते का. हे लाईन आहे का एक लोड सेटिंग आहे. आणि वर येऊन 10 वेळा लाईन नाही जाते. कसा चालेल रे.